कोकणातल्या कुडाळमधील पाट तलाव हे पक्ष्यांचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं। लाखोंच्या संख्येने परदेशी पाहुणे स्थलांतरित होऊन पाट तलावात वास्तव्याला येतात। दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे लाखो स्थलांतरित पक्षी परदेशातून इथे येत असतात। मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे स्थलांतरित पक्षी पाट तलावात दाखल झाले नसल्यानं पाट तलाव पक्ष्यांविना सुनासुना झालाय। मात्र वातावरण निवळेल आणि स्थलांतरित पक्षी येतील अशी आशा पक्षी अभ्यासकांना आहे। त्यांच्याशी पक्षी अभ्यासक अमीर प्रभू यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कोकणातील पक्ष्यांचं नंदनवन म्हणून कुडाळ तालुक्यातील पाट गावातील हे पाट तलाव ओळखलं जातं। या पाट तलावात दरवर्षी लाखोंच्या संख्येने विविध पक्षी जे असतात ते या ठिकाणी येत असतात। प्रामुख्याने स्थलांतरित पक्षी जे आहेत ते थंडीच्या कालावधीत या ठिकाणी येत असतात। मात्र यावर्षी हे पाट तलाव जे आहे ते पक्ष्यांविना सुनासुना जे आहे ते आपल्याला वाटतंय, कारण या ठिकाणी सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम जो आहे तो जाणवतोय आणि त्यामुळेच स्थलांतरित पक्षी जे आहेत ते अद्यापही पाट तलावात दाखल झालेले नाहीत। आपल्यासोबत पक्षी अभ्यासक आहेत। या ठिकाणी दरवर्षी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने पक्षी येत असतात। हे पक्षी कुठून येतात आणि यावर्षी या ठिकाणी पक्षी दिसत नाही, त्याचं नेमकं कारण काय? थंडीचा हंगाम सुरू झाला की महाराष्ट्रात त्याचबरोबर पूर्ण भारतामध्ये अनेक स्थलांतरित पक्षी मार्गक्रमित होतात। हे स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने मध्य आशिया, युरोप, त्याचबरोबर आफ्रिका या खंडातून मार्गक्रमित होतात। ज्यावेळी हे भारतामध्ये प्रवेश करतात तेव्हा भारताच्या उत्तर भागातून त्याचबरोबर दक्षिण भागातून प्रवेश करतात। परंतु हवामानात ज्यावेळी काही बदल जाणवतात तेव्हा मात्र यांचं स्थलांतर लांबणीवर जातं। म्हणजेच सध्या परिस्थितीचा विचार केला तर हवामानातील बदल जो आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाहायला मिळतो, म्हणजे अति मुसळधार वृष्टी ही जेव्हा पाहायला मिळते तेव्हा मात्र या पक्ष्यांच्या स्थलांतरांमध्ये त्यांना अडथळा निर्माण होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।